श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामींची सेवा करणे आणि भक्तीचे फळ मिळवणे हे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे. कारण भक्ती तर करत असताना त्याचे फळ मिळणे खरोखरच खूप कठीण असते. पण स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्ताने केलेल्या सेवेचे फळ हे स्वामी नक्कीच देत असतात. एकदा जरी एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील त्या भक्ताला योग्य वेळ आली की स्वामी खूप काही देऊन जात असतात. नेहमीच त्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी प्रत्येक वेळी चांगलीच भूमिका निभावत असतात आणि हीच भूमिका जेव्हा भक्तांच्या आयुष्यात स्वामी येतात ना तेव्हाच होत असते. खूप मोठा आधार त्या भक्तांना वाटत असतो. कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा ब्रह्मांड नायक जर पाठीशी असतील तर कधीच त्या भक्ताला घाबरण्याची गरज नसते आणि तेव्हाच चमत्कार होत असतात त्या विश्वासाचे. आणि जेव्हा चमत्कार होतात ना तेव्हा ते अनमोल अनुभव होतात आणि तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात, ते देखील भक्तांच्या स्वभाषेमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव जर ऐकायला आवडत असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. जो स्वामींचा तुम्हाला चमत्कार आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. म्हणजे मला समजेल की कोणी कोणी माझा अनुभव ऐकलेला आहे म्हणजे स्वामींचा. तर चला तर मग आजचा अनुभव खूपच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. या जगामध्ये स्वामींच्या नावाखाली देखील व्यवहार करणारी किंवा देवाच्या नावाखाली देखील स्वतःची पोट भरणारी अशी काही लोक आहेत. थोडक्यात आपल्याला नराधमच म्हणावे लागतील. भोळ्या भाबड्या भक्तांना फसवतात आणि त्यांच्याकडून पैसे कशा प्रकारे उकळतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सावध राहायचं आहे. आजचा व्हिडिओ हा स्पेशल त्याच्यासाठीच आहे. एका भक्तांच्या आयुष्यात झालेला फ्रॉड त्या ताई सांगत आहेत. तर त्या ताई या तासगाव तालुका येथील आहेत. चला तर मग त्या ताईंनी घेतलेला अनुभव ताई आपल्या सर्वांबरोबर शेअर करतायत. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. आता एका ताईंचा अनुभव ऐकला मी. हा हा बोला. ती फ्रॉडचा. हा मग असंच आमच्या विट्याला एक असं बघतात बघतात असं म्हटलेले ना आमच्या मुलगीनं ते. मग ती गेलो आणि सगळ्यांनी 5,500 सगळ्यांनी होम करायला सांगायचे. अरे बापरे. ताई तुम्हाला नाव सांगायचंय का मग? नाव काय सांगायचं नाही. तासगाव तालुक्यात राहतोय. बरं. मग आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे कशाला गेला होता? आमच्या मुलगीने सांगितलं. आमच्या मुलगीच्या नंदचं चुलत नंदचा असा मुलगा होता ना तो आणि ती एक प्राध्यापक होता. ती सांगायची ना, ती प्राध्यापकानं ज्योतिषशास्त्र शिक्षण घेतलेलं, ह्याला काय ती ह्याला काय सगळं ती जन्मताच ज्ञान आहे तिच्या नंदेच्या मुलाला असं तसं. लय आमची मुलगी तिच्या नंदेनं सांगितलेलं त्यामुळे लय ही झाली ना. आमच्या मुलगीचं गाव पण आमच्या शेजारीच आहे. थोड्याशा अंतरावर 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मग गेलो की आणि आमचा मुलगा आम्ही आमच्या ह्यांनी परत मुलगीची कडची सगळी त्यांनी त्यांचा होम केला. आम्ही आमचा इकडं घोगावला होम करायची. अरे बापरे. हा, मग पण त्याला थोड्याच दिवसात नाही कोणीतरी असं गुंतवलं ना अटक झाली बघा. बरं झालं. मग असं काही टिकत नसतंय हो. लय पण असं टिकत नसतं या. नाही की टिकत नाही की हो ताई. पण आता ही फसवणूक चांगली आहे का सांगा बरं? दुसरी मग आता
सगळ्या सगळ्यांचा आणि त्यांनी काय 17,000चं विट्यात ती मुलगा जे आमच्या मुलगीच्या नंदेचा मुलगा होता ना चुलत नंदेचा हा विट्यात 17,000 रुपये भाडं देऊन राहत होता. मोठी कार घेतली ती नसता का 4 व्हीलर. हा 4 व्हीलर तसली घेतली. मग लोकांना दिसणारच की हो. हो ना, बरोबर आहे. एक एक दिवशी 50-50 होम करायचे. मग ती लोकांना दिसणारच की ना. आणि एवढे होम 50-50 होम. होय मग सगळ्या अशा आता तुम्ही मला सांगणार मी तुम्हाला सांगणार असं हा 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 असं सांगणार हो. म्हणजे आता आमच्या गावातल्या कुणाकुणाला आम्ही सांगणार. परत तिथं त्यांचं त्याचं आजूळ होतं आमच्या गावात शेजारची आमच्या मुलगीच्या गावात ती सगळ्यांना सांगणार. असं मग ती दुसऱ्या गावातल्या कोण पाहुणं पै असणार सांगणार. बापरे. असं नाही का होत हो. मग सगळी बोलणारच की ना. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग सगळ्यांना होम करायला सांगायचं. कुठं सामान एवढं एवढं आणायचं. कुठं खोबरं तीळ मोहरी बिवरी असलं काय तुपवायचं काय काय त्याला काय किती लागणार 500 रुपये. हो. आणि 5,500 रुपये सगळ्यांचं म्हणलं ती श्रीमंत व्हायला लागलेली कुणाला मग ती दिसल्यावर त्यांनी काहीतरी खोटी नाटी केस करून मग आता मग ती जामिनावर सुटली होती विट्यात अटक केली. पुन्हा त्यांनी आणि पुढं केस केली त्या माणसानं आणि आता कोल्हापूरला अटक आहे बघा. अरे बापरे. मग त्या व्यक्तीकडून जेव्हा तुम्ही होम करून घेतला तेव्हा तुमच्या घरात फरक पडला का? नाही पडला. मग आमच्या विणबाईला बी परवा गेल्या विचारले की मी तर नाही पडला म्हणले. म्हणजे असं बोलू नका ही मला मग आता मी अनुभव आले नाही त्याच्यावरून सांगितलं. जी खरा अनुभव सांगतात नाही ते अजिबात पैसे घेत नाही ती बघा. बरोबर आहे. आणि पैसे हेच घेत नाही. आम्ही पहिल्यापासून हेच सांगतो की स्वामी सेवेमध्ये पैसे लागत नाहीत. जो स्वामी सेवेकरी तुमच्याकडून पैसे मागतो सेवा देण्यासाठी किंवा काही म्हणतो की तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील तरच मी सेवा देणार तर त्याच वेळी फोन कट करा. पैसे आधी काय घेत नाहीत. पण होम करायला सांगतात सगळ्यांना. पैसे घेत नाही म्हणून सगळी जातात हो. अहो ताई, असे स्वामी सेवेकरी आहेत की ते म्हणतात आम्ही तुम्हाला फुकट सेवा देतो पण तुम्हाला ही सेवा करण्यासाठी आमच्या इथून या वस्तू घेऊन जाव्या लागतील. मग त्यांची एक एक वस्तू 2, 3, 5, 7, 10,000पर्यंतच्या वस्तू आहेत त्यांच्या जवळच्या. हा बरोबर. हे असंच घडतंय बघा. आणि मूर्ती ते शंकर महाराजाची मूर्ती न्या. पुन्हा तुम्हाला जर घरामध्ये काही अभिषेक वगैरे करायचा असला तर तुम्ही श्री यंत्र घ्या किंवा दुसऱ्या कोणतं यंत्र घ्या म्हणतात. तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी येण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीचं यंत्र घ्या म्हणतात आणि तिथं 4-4, 5-5 हजार रुपये काढतात आणि म्हणतात आम्ही त्याला सिद्ध केलंय, आम्ही त्याच्यावरती पूर्ण त्याच्या प्राण प्रतिष्ठा केलीये आणि तुम्ही फक्त घ्या. तुमच्या घरामध्ये नेलं की तुम्हाला फरक पडतो. पण सेवा दिली की ही करावं असं कधीच आपल्या स्वामींना खरोखर काही लागत नाही. स्वामी स्वतः सर्वांना दाखवतात की मी निर्वस्त्र आहे. फक्त लंगोट अंगावरती आहे. मग याच्यामध्ये सर्वांनी समजून जायचं की आपल्या स्वामींना मोह कशाचाच नाही. खूप लोक म्हणतात की मी स्वामींना सजवेन, इतक्या महागाची शाल घातली, इतक्या महागातला दागिना घातला. आपल्या स्वामींना काहीच नको. त्यांना फक्त भाव पाहिजे, निस्वार्थ भावना पाहिजे. मी म्हणत होते नाही बाय मला फरक पडतोय हळूहळू म्हटलं. कारण मी तुम्हाला परवा दिवशी फोन केलता नाही का औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालते. शंकर महादेव मला प्रसन्न आहे. स्वामी सेवेत काय नाही. कुठलाही देव एकच की तुम्ही म्हणलात की कुठलाही देव एकच. मग असं मी नाही म्हणत होती तरी पोरगी म्हणली फरक पडतोय ग. आणि कुठलं काय मग त्यांना शिक्षा झालीच की शेवटी. शिक्षा झाली पण तुमचे पैसे परत मिळाले का? नाही की पण आता बघा आमच्यासारखे कित्येकांचे गेले. हिथंच प्रॉब्लेम आहे ना ताई. त्याला शिक्षा झाली पण तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ परत आलं का हे महत्वाचं ना. त्यामुळे चुकताना खरंच कुणी चुकू नका. कोणालाही पैसे देऊ नका. अजून आता तुम्ही सांगा ताई तुम्ही किती पैसे त्या व्यक्तीला दिलं? 5,500 प्रत्येकाने 5,500 रुपये. मग आता त्यावेळेस कितीतरी तुमच्या अंदाजे किती व्यक्ती असतील तिथं होम हवन करणारे? एक 10-12 तर माझ्या देखत होते. पण त्या आमच्या मुलगीच्या गावात एक दिवशी 50 होम होते. मग तुम्ही विचार करा आज 5,000 जरी धरून तुम्ही चालला तर त्या व्यक्तीचं 10 व्यक्तीचं 50,000 रुपये झालं आणि तुम्ही म्हणताय 50 व्यक्ती होता तर त्याचं झालं किती पैसे विचार करा. 5 लाख रुपये झालं त्याचं.
हा. मग असा कुठं पैसे एवढे भेटणार आहेत 5 लाख रुपये दिवसाला. हा. मग हा लुटायचा धंदा आहे ना तर काय आहे सांगा बरं. आज तो व्यक्ती आणि आता आपण म्हणू माझे जास्त गेले नाही पण त्याच्याजवळ केवढं मोठं गाठोडं साठलं पैशाचं. मग तर काय. मग असं फसतात लोक आणि पुन्हा म्हणतात की स्वामी सेवेत गुण येत नाही. स्वामी सेवेत गुण कसा येत नाही? तुम्ही घरात सेवा करा ना. तुम्हाला फरक पडत नाही तुम्ही सेवा वाढवा. काय येत नाही? नामस्मरण केलं तर फरक पडतोय हो. नामस्मरण फक्त केलं तरी फरक पडतोय. हो बघा ना मग आता आपल्या चॅनलवर अनुभवांचा ढिगारा आहे ढिगारा. प्रत्येकाचा हा. अनुभव वेगवेगळा आहे आणि किती साध्या साध्या सेवेने स्वामींनी त्यांना किती मोठमोठे चमत्कार दिलेत. कोणत्या आता तुम्ही सांगा ताई तुम्ही इतक्या दिवसापासून माझ्या चॅनलवर अनुभव ऐकताय. कोणत्या ताईंनी अशी की दिवस रात्र सेवा केली, होम हवन केलाय? कोणत्या ताईंनी केलाय? कोणत्या दादांनी केलाय मला सांगा? प्रत्येक जण म्हणजे संसाराच्या पाठीमागे लागलेले पण त्याच्यातनंच नामस्मरण करतात व. किती साधी सोपी सेवा करतात ताई. 1 तास 2 तास सुद्धा त्यांना स्वामींच्या पुढे बसून ते सेवा करत नाहीत. सकाळचं हा. काय थोड्या वेळ करतात, कधी वेळ भेटला तर संध्याकाळी करतात. काय काय ताई असे आहेत की त्या संध्याकाळी सेवा करतात. आता परवा ते टेम्पोवाल्या ताईंनी सांगितलेलं देवपूजा करायला सुद्धा वेळ मिळत नाही वेळ नाही. म्हटले. हां. मग तुम्ही सांगा त्या ताई तर बोलल्या मला देवपूजा मी पळती देवपूजा करते. त्या ताई हा. बोलल्या. आणि हा. मला एवढं काम असतं तर त्या ताईंना शून्यातून किती मोठं केलं बघा बरं. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. हम्म. मग असं आहे स्वामींची सेवा करायला स्वामी कधीच म्हणत नाहीत की तुम्ही तिथंच बसा, होम हवन करा आणि कोणत्या तरी बाबांकडे जा, घरात शांती. अहो लोकांना म्हणजे असं कष्टच करायचं नाही हो महत्वाचं म्हणजे. कष्ट करायचं नाही. कष्ट करायला आयतं घरामध्ये सर्व आलं पाहिजे. असं कसं येईल तुम्ही सांगा? तुम्ही कष्ट करा. कष्ट ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही कष्ट करा आणि त्याच्याबरोबर विश्वास देवावर ठेवा. देवावर जर विश्वास असेल ना तर तुमचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणारच. हा. फक्त थोडासा वेळ द्यायचा असतो. कधी-कधी आपलं बी प्रारब्ध असतं, आपलं बी भोग असतात. असंच कोणाच्या बी प्रत्येकाला नशिबाने सर्वच काही मिळत नसतं. आता नरसिंह सरस्वतीने स्वतःच्या बहिणीला कुष्ठरोग हां. भोगायला लावला की. लावला. मग तिच्या कर्माचं फळ होतं ना ते. आहे आता ना गुरुचरित्रामध्ये. मग मग आता विठ्ठल रुक्माई त्यांचं बघा ना, त्यांच्या मुलांची अवस्था काय झाली होती. होय. त्यांच्या मुलांचं सुद्धा ते देव असून ते त्यांच्या मुलांचं भाग्य बदलू शकले नाहीत. मग आपण तर कोण कोणाचं सांगा बरं. होच की. साक्षात श्रीकृष्ण भगवान नारायण आपण त्यांना म्हणतो. त्यांना संपूर्ण सृष्टी ते चालवतात असं म्हणतात. मग तुम्ही सांगा त्यांचं भोग त्यांनी भोगून संपवले. तुरुंगात जन्मच झाला त्यांचा. हां, त्यांचा तुरुंगात जन्म झाला आणि जन्माच्या अगोदर षडयंत्र रचलं गेलं त्यांच्यावर मारण्यासाठी त्यांना. मग हम्म. त्यांचं भोग त्यांना संपलं, त्यांनी भोगून संपवलं. मग आपण तर किती माणूस तुच्छ आहे सांगा बरं. होय. देवाला मग देव आहे ती देव एका क्षणात काही करू शकत होतं ना. होय. होय. का ते श्रीकृष्णाला कंसाला मारायला वेळ लागत होता का सांगा बरं. मला पण असल्या गोष्टी विश्वास नाही बघा ताई. पण ती आमच्या मुलगीनं लय हे केलं म्हणून हे केलं ना. मला पण नाही विश्वास. असं नुसतं नामस्मरण करायचं आपलं जमल तेवढं आपणाला कामातनं वेळ मिळाला तर आपलं सगळं ग्रंथ मी मोबाईलवर ऐकत असते. हां, मग तुम्ही ग्रंथ वाचा. घरी बसून पाहिजे एवढी तुम्हाला वेळ भेटला ना, की वाचा, ग्रंथ वाचा. आणि नसेल वेळ तरी सुद्धा तुम्ही काम करत करत मोबाईल आपल्याला चांगला मोबाईलचा वापर करायचा. काम करत करत तुम्ही ग्रंथ लावून द्या ना. काम करत हां. करत ऐका. होय. स्वयंपाक करत वगैरे आता शेतात काय ग्रंथ ऐकायला वेळ मिळत नाही कारण बांगलायचं असतंय पुढे जाते मोबाईल कुठे ठेवायचा हे होते पण घरचं काम करत करत तर मोबाईलवर ग्रंथ ऐकत असतो बघा. हां, मग अशी सेवा जर केली तर तुम्ही सांगा ताई, हम्म. काय होम हवन करायची गरज आहे सांगा बरं? दारात तुमच्या चिमणी, कावळा आला त्याला थोडासा तुकडा टाका. तिथं हां. अन्नदान करा. नाही तुम्हाला मोठं अन्नदान करणं होत. मग अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. पण नाही ना तुम्हाला पैशाचं. आमच्या घरी ती हे येते वारकरीच ती दिंडी येते गोरक्षनाथाची. हां, हां. त्यावेळेला आम्ही अन्नदान करतो ना पण आता 2-3 वर्ष झालं थोडंच करतोय त्यांच्यापुरतंच करतोय. पहिला गावातली लोक बोलवून करत होतो. हां, हां. कारण ते मुलगा झाला तेव्हापासून नाही तिच्या डिलिव्हरी होईल म्हणजे जे आमच्यात जे कार्यक्रम होता त्याच्या सकाळ उठूनच तिला मुलगा झाला पण त्या भीतीनं आम्ही थोडंच केलं त्या वर्षी. हां, हां. नाही असू द्या. तसं काय नाही की ज्याच्याकडून जेवढं करून घ्यायचंय ना तेवढं देव करून घेतात. हं. त्याच्यामुळे ना तुम्हाला खरोखरच
सर्व ऐकणाऱ्या ताई दादांना मी हीच मनापासून सांगण्याची इच्छा आहे माझी की तुम्ही कधीच कोणाच्याही बळी पडू नका. आज तुम्ही एखाद्या दुकानात जावा, कितीही तुम्ही गरीब असू, कितीही तुमचं बाळ रडू द्या, एक हम्म. रुपयाचं चॉकलेट सुद्धा दुकानदार देत नाही फुकट. हम्म. आणि आज तुम्ही 5-5, 10-10 हजार त्या ताईंनी तर 30,500 कितीतरी 50 रुपये का काहीतरी त्या व्यक्तीला दिलं. जोक हा. नाही आज तेवढं पैसे एखाद्या शेतकऱ्याला विचारा, पैसे येतात का? वर्षभर तेवढे पैसे येत नाहीत कष्ट करून. हो येतच ना, आम्ही शेतकरीच आहे की हां, आता. मग मी पण शेतकरीच आहे ताई. मी तर काही जॉबला वगैरे काहीच नाही. म्हणून मी प्रत्येकाला कळकळून सांगत असते. स्वतःच्या कष्टाचे पैसे कोणालाच देऊ नका. कोणालाच देऊ नका. जर तुमच्या दारात एखादा भिकारी आला तर तुमच्या इच्छेने द्या. तुमच्या मनातून जेवढं वाटतंय ना तेवढं द्या. पण तो मागतोय म्हणून त्याला तेवढं देत बसू नका. नाही नाही. मग आता ते किती खर्च येईल तेवढं वर्षाला आपलं घालत होतो, पण आता ती तेव्हापासून जरा घराचं बांधकाम चालू झालंय, ती मध्येच पडलंय ना घराचं बांधकाम. तेव्हापासून 2-3 वर्ष जरा थोडी थोडी घातली, नाही तर किती बी खर्च येऊ दे आम्ही घालत होतो ती जेवण. हां, हां, हां. येते दरवर्षी ती येतेच आमच्या घरी. हां, हां. अरे वाह! छान आहे ना ताई. हा, पांडुरंगाची ती येतेच आमच्या घरी. ती गोरक्षनाथातनं माघारी येताना येतेच ती. त्याच्या अक्षय तृतीयेच्या 3ऱ्या दिवशी येतेच आमच्या घरी. हां, हां. मग त्या माणसाचा किती दिवस असा कार्यक्रम चाललेला होता? कुठल्या माणसाचा? तो होम हवन करणारा? हा हा, त्याचा आधी किती दिवस केला होता काय माहिती, पण आमचं हे झाल्यावर लगेच 2-4 महिन्यातच त्याला अटक झाली. 2-4 महिन्यात झालं ताई. तुमच्या हम्म. 2-4 महिन्यात म्हणजे तो एका दिवसाला 5-5 लाख रुपये कमवतोय म्हणजे 2-4 महिन्यात तो किती कमवला असेल त्यानं विचार करा तुम्ही. हं. हा, त्याच्या आधी पण त्यांचा कार्यक्रम होतच होता. हं, हं. कधी होत होता, कधीपासून होत होता काय माहित, पण ती लय प्रसिद्ध झाला म्हणून सगळ्यांनी हेच केलं हो त्याला. काही नाही, होम हवन करा, काही करा. जर तुमची इच्छाच असेल ना, तुमच्या घरामध्ये छोटीशी शांती करा. तुम्हाला लय म्हणजे जास्तच वाटतंय ना, की आपल्याला होम हवन केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये करा ना. तिकडं दुसरीकडे एका जागेवरती जाऊन तिथली शांती कसली तुम्ही करता? तुमच्या घरात करा ना. हा. करायची तर इतकीच इच्छा आहे तुमची, की नाही आमच्या घरामध्ये आम्हाला शांती भेटायसाठी करायची, तर मग घरी करा ना, तुमच्या घरात करा. त्रास तुम्हाला घरात होतोय का तिकडे होतोय मंदिरात? नाही नाही. हा, घरातच ते करायला लागतंय हो. हां, मग करा. इतकीच इच्छा होते तुमची, मनापासून इच्छा होती, की बाबा करायचंय आपल्याला, तर मग घरात करा ना. तिकडे काय आहे, हं. मंदिरात कशाचे होम हवन? तिथं तुम्हाला कसं त्याचा लाभ होणार? घरात तुम्हाला त्रास होतोय ना. हा, होय. मग घरात शांती करा ना. म्हणजे असं करायची इच्छा होती तर. नाहीतर या सर्व गोष्टींवर काहीच विश्वास ठेवायचा नाही. प्रत्येकाला आपापले भोग भोगायचे आहेत. प्रत्येकाला भोग भोगूनच संपवायचे आहेत. कोणी कितीही असू द्या ताई. होय. काहीच उपयोग नाही ताई. आता या ताईंना जवळ-जवळ किती पैशाचा फटका. आता तुम्ही सांगता तुम्हाला 5,500 आज तुम्हाला 5,500 कमवण्यासाठी किती दिवस कष्ट करावं लागेल सांगा बरं ताई? होय. हां, मग विचार करा तो व्यक्ती एका तासात 2 तासात होम हवन करून जर एवढं पैसे जर कमवत असेल, तर बोला ना आता म्हणजे किती तर म्हणजे तसे. किती ही आहे सांगा बरं? आणि आपण स्वतःहून जातोय त्याच्याकडे, की बाबा मला लूट, घे माझे पैसे. हं. ते आता ताईंचा अनुभव ऐकला, मग म्हटलं आता तुम्हाला माझं बी सांगावं. हां, हां. अहो, हां. लोकांना असं वाटतं लगेचच, की आपल्याला फरक पडला पाहिजे. मग काय करू, काय करू? मग असा मार्ग निवडतात हो ताई. मग काय कोणावर विश्वास ठेवत नाही बघा असल्या गोष्टीवर. हां, हां. जाऊ दे आता हं. ऐकणाऱ्यांच्या तरी लक्षात येईल काय होतंय, काय केलं पाहिजे, फसलं पाहिजे हां. की नाही. आणि आता जिथं तिथं पावलोपावली अशीच लोकं भेटतात ताई. आपण होय. क्वचितच एखाद्याचं भाग्य असतं, की त्याला चांगली लोकं भेटतात. नाहीतर पावलोपावली अशीच फसवणारी लोकं आहेत. हां. एका लाखात एकच हिरा असा असतो, की तो प्रत्येकाला चांगलं सांगत असतो. नाहीतर हां. प्रत्येक जण असा असतो, की आपला फायदा कसा होईल याचाच विचार करत असतो. हां. चालेल ताई. हं. शेअर करायचंय का ताई का नको तुमचं? हां, करा, करा. चालेल. चला शेअर करते मी. श्री हं. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.